नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग देखील छान दाखवलाय, त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून एपिसोड अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर सायली अर्जुन आता झोपलेले असताना सायलीला झोपेतच आता परत एकदा मळमळायला लागतं. त्यामुळे ती आता उठते आणि फ्रेश होऊन येते. आता नेमकं कपाटातनं टॉवेल घेताना तिच्या हातातनं ते जे पूर्णाजीने दिलेले तन्वीचे लहानपणीचे फोटोज असतात ते इन्व्हलप खाली पडतं. आता सायली ते इन्व्हलप उघडून परत एकदा ते फोटो पाहत बसलेली असते आणि खरं तर आता ती विचार करत असते की या मुलीशी माझा नक्की काय संबंध आहे बरं. फोटो पाहिल्यानंतर तर असं वाटतं की माझं नक्कीच हिच्याशी काहीतरी नातं आहे आणि ही मला सतत का दिसत असते. पण तेवढ्यातच अर्जुन जागा होतो आणि तिला विचारतो, बायको कसले फोटो पाहतेस बरं तू. आता सायलीच्या हातातनं तो ते फोटोज घेतो आणि बोलतो की हे तर तन्वीचे लहानपणीचे फोटोज आहेत आणि हे तू का पाहत होतीस बरं. त्यावर सायली बोलते की हे फोटोज मला पूर्ण आजीने दिले आणि मग मी इथे घेऊन आले. त्यावर आता अर्जुन तिला बोलतो, अगं पूर्ण आजी समोर तन्वी बनायचं नाटक करण्यापर्यंत ठीक आहे, पण हे फोटोज कशाला हवेत बरं तुला. नाही, तू फक्त पूर्ण आजी समोर तन्वी बनायचं नाटक करतेयस ना, तेवढंच नाटक कर. जास्त तन्वीचा विचारही करू नकोस. आपलं ठरलंय ना की या घरामध्ये परत आपल्याला तन्वीचा विषय नकोय म्हणून, मग का घेऊन आलीस बरं हे फोटो तुझ्याकडे. आणि मेन म्हणजे आता तू स्ट्रेस फ्री राहायला हवंय. तू कसलाही स्ट्रेस घ्यायला नकोयस. आता त्या दिवशी पाहिलंस ना, सचिनला तू रागारागाने बोललीस, पण नंतर मात्र तुलाच गरगरायला लागलं. असं काहीही होता कामा नये. आता फक्त तुझी हेल्थ खूप महत्त्वाची आहे. तुझा सगळा फोकस आता बाळावर असायला हवाय. तन्वीचा विचारही तुझ्या मनामध्ये यायला नकोय. आता खरं तर सायली विचारात पडलेली असते अर्जुनच्या तोंडून एवढं सगळं ऐकल्यानंतर, की मी यांना आता कसं सांगू की माझ्या मनामध्ये किती विचारांचा कल्लोळ माजलाय ते. तन्वीचे विचार माझ्या मनातून जाता जात नाहीयेत. मला भास होत आहेत, हे मी आता यांना कसं सांगू. पण आता अर्जुन देखील सायलीच्या काळजीने तिला इतकं काही सांगत असतो आणि इथे सायलीची हिंमतच होत नाही त्याला सांगण्याची की तिला तन्वीबद्दल जे काही भास होत आहेत त्याबद्दल. अर्जुन तिला पुढे बोलतो की आपण एक काम करूयात का. नाही, हे नाटक ना आपण इथेच थांबवूयात. अगं तू प्रेग्नेंट नव्हतीस ना, तेव्हा देखील तू तन्वीचं नाटक केलेलं मला अजिबातही आवडलं नव्हतं आणि आता तर तू प्रेग्नेंट आहेस. तू जर हे नाटक केलं तर तू या सगळ्याचा स्ट्रेस तुलाच येईल आणि तुझा फोकस आता फक्त तुझ्या हेल्थवर आणि बेबीवर असायला हवाय. अर्जुन आता इथे सायलीला समजावत असतो. तर सायली बोलते की आपल्याला हे नाटक थोडे दिवस का होईना कंटिन्यू करावं लागेल, नाहीतर या सगळ्याचा पूर्ण आजींवर काय परिणाम होईल बरं. पूर्ण आजींसाठी का होईना आपल्याला हे नाटक थोडे दिवस करावं लागणार आहे. तेव्हा आता अर्जुनलाही सायलीचं म्हणणं पडतं आणि पण तो सायलीला सांगतो की ते सगळं ठीक आहे, पण तू मला प्रॉमिस कर की तू हे फोटोज पूर्ण आजीला परत देऊन टाकशील आणि तन्वीचा विचार देखील करणार नाहीयेस परत. उद्या लगेचच हे फोटो तू पूर्ण आजीला परत कर. आता अर्जुनच्या सांगण्यावरनं सायली देखील तयार होऊन जाते, पण खरं तर तिच्या मनामध्ये अजून देखील सतत त्या लहान तन्वीचेच विचार घोळत असतात आणि खरं तर ही गोष्ट अर्जुनला कशी सांगावी हे तिला देखील कळत नाहीये. अर्जुन आता स्वतःच्याच हाताने ते फोटो कपाटामध्ये परत ठेवून देतो. तर पुढचा सीन दाखवलाय साक्षी आणि सचिनचा. आता साक्षीने स्वतःच तिचा चेहरा विद्रूप करून घेतलेला असतो चाकूने चेहऱ्यावर वार करून आणि आता ती डायव्होर्सबद्दल कळाल्यानंतर सचिनच्या त्याला बोलत असते की अस्मिता आपलं अफेअर कधीच सिद्ध करू शकणार नाही. त्यावर शॉक होऊनच सचिन विचारतो, हे कसं शक्य आहे. अगं तिने आपल्याला एकत्र पाहिलंय आणि आपलं अफेअर तर अस्मिता अगदी सहजच सिद्ध करून दाखवू शकते. त्यावर आता ही साक्षी बोलते, हो काय माहिती आहे तिला की तुझं साक्षी शिखरे बरोबर अफेअर आहे हेच ना. पण जर साक्षी शिखरेच या जगामध्ये नसेल तर मग ती हे अफेअर कसं सिद्ध करू शकेल बरं. आता सचिनला नेमकं कळत नाही की हिला काय बोलायचंय.
त्यावर तो बोलतो की हे कसं शक्य आहे आणि तुला नक्की काय म्हणायचं आहे. त्यावर आता साक्षी त्याला सांगते की मी प्लास्टिक सर्जरी करायचं ठरवलंय. मी हा चेहरा पूर्णपणे बदलवून टाकेल आणि मग साक्षी शिखरे जिवंत आहे ही गोष्ट कोणालाही समजणार नाहीये. आणि मग मात्र आपण लग्न करायला मोकळे आणि अस्मिताचा डायव्होर्स देखील झालेला असणार आहे तोपर्यंत तुझ्यासोबत. आता खरं तर सचिन विचारात पडतो की हिला अचानक अशी प्लास्टिक सर्जरी करायचं कसं सुचलं बरं. आणि त्यावर आता सचिन विचारतो, अगं पण तू तर म्हणालीस की तुझ्या चेहऱ्यावर हे मार्क्स चुकून झाले चाकूने, म्हणजे हे सगळं काही तू मुद्दाम केलंयस का. त्यावर साक्षी सांगते की हो, हे चुकून झालेलं नाहीये. मी स्वतःच माझा चेहरा बिघडवण्यासाठी हे वार केलेत. नाही, खरं तर साक्षी मेलीये हा जेव्हा बनाव करून मी जेलमधनं बाहेर आले ना, तेव्हा देखील मला माझा चेहरा कधीच बदलायचा नव्हता. मला असं वाटलं की साक्षी मेलीये म्हटल्यानंतर तिला कोणीही शोधायचा प्रयत्न करणार नाही. सगळेजण यावर विश्वास ठेवतील. थोडेफार बदल करून मी या जगामध्ये वावरू शकेल. पण खरं तर तसं झालं नाही. आणि अर्जुन आणि सायली मी जिवंत आहे हे समजलंय त्यांना आणि ते माझा शोध घ्यायचा प्रयत्न करतायत. ते कधी देखील इथपर्यंत पोहोचू शकतात. आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय की मी प्लास्टिक सर्जरी करेल, हा चेहराच बदलून टाकेल. मग मात्र मला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. साक्षी मेली आहे यावर सगळ्यांचा विश्वास बसेल आणि आपल्याला देखील लवकरात लवकर लग्न करता येईल. तोपर्यंत तुझा डायव्होर्स देखील झालेला असणार आहे. आता सचिन थोडासा पॅनिक होऊनच तिला विचारतो, अगं पण हे प्लास्टिक सर्जरी वगैरे खूप मोठी रिस्क आहे. याची आपल्याला प्रॉपर चौकशी करावी लागणार आहे. हे सगळं केलंयस का तू? यामध्ये किती रिस्क आहे माहिती आहे का तुला? ही काही साधी गोष्ट नाही आहे. त्यावर साक्षी त्याला बोलते की हो, मी या सगळ्या गोष्टींची चौकशी ऑलरेडी केली आहे आणि ते डॉक्टर पुण्याला असतात आणि आजच मला पुण्याला जाण्यासाठी निघायचंय. उद्या माझी सर्जरी आहे तिकडे. त्यावर आता सचिन तिला बोलतो की तुझा ठाम निर्णय झालाय का पण या सगळ्या प्रोसिजरबद्दल? अगं किती अवघड प्रोसिजर असते ही. त्यावर आता साक्षी बोलते की आता काहीही झालं तरी मला मागे हटायचं नाहीये. माझा आता निर्णय झालेला आहे. मी आजच पुण्याला जाते आणि प्लास्टिक सर्जरी करवून घेतेय. तर आता खरं तर सचिन देखील खुश झालेला असतो मनातल्या मनात आणि विचार करत असतो की चला, साक्षीची ही आयडिया मात्र छान आहे. नाही म्हणजे हिने प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर अस्मिता मात्र माझं अफेअर कधीच सिद्ध करू शकणार नाहीये आणि मला सहजासहजी अस्मितापासनं डायव्होर्स घेता येणार आहे. तर पुढचा सीन दाखवलाय सुभेदारांच्या घरचा. आता सगळेजण रेडी होऊन कोर्टात जाण्यासाठी तयार असतात. त्यावर चैतन्य बोलतो की आपल्याला वेळेत पोहोचायला हवंय जेणेकरून आपल्याला सचिनच्या वकिलाचा थोडासा अंदाज घेता येईल. तर आता सायली जाण्यापूर्वी सगळ्यांना दही साखर देते आणि ती अस्मिताला बोलते की अस्मिता, अगं खरंच मला यावेळेस तुझ्यासोबत कोर्टामध्ये यायचं होतं, पण अगं मला ना अजून देखील मळमळते आणि इतका वेळ मला कोर्टामध्ये नाही बसता येणार गं, म्हणून यायला जमत नाहीये. त्यावर अस्मिता बोलते की सायली, अगं खरंच काहीच हरकत नाही आणि तसंही अशा स्ट्रेसफुल वातावरणापासून तू लांब राहिलेलं जास्त ठीक आहे. तू इथेच थांब आणि तुझी काळजी घे. त्यावर कल्पना आता विमलला सांगते की विमल, सायलीला दूध प्यायला दे आणि तासाभराने ना काहीतरी फळ देखील खायला दे आणि हो, तिला कसलंही काम वगैरे करून देऊ नकोस. त्यावर विमल देखील बोलते की हो वहिनी, तुम्ही कसलीही काळजी करू नका, मी इथे सगळं काही व्यवस्थित मॅनेज करेल. तर जाण्यापूर्वी अर्जुन देखील सायलीला सांगतो की तू ते फोटोज पूर्ण आजीला परत कर आणि स्वतःची काळजी घे. कसलाही स्ट्रेस येईल असं काहीही करू नकोस. आणि आता सगळेच जण कोर्टाला जाण्यासाठी निघतात. तर अर्जुन जाताना त्याच्या बायकोला आणि त्याच्या बेबीला देखील बाय बाय करून आता कोर्टामध्ये जाण्यासाठी निघतो. पण त्यानंतर अर्जुन निघून गेल्यानंतर आता सायलीला खरं तर ते फोटोज पूर्ण आजीला परत करायचे असतात आणि ती परत एकदा आता त्या तन्वीचा विचार करायला लागते की नक्की त्या तन्वीमध्ये आणि
आणि या सायलीमध्ये काय नातं आहे, ती हिला का दिसतीये बरं? आणि तिला आठवतं की पूर्णा आजी तिला बोलली होती की हे तुझे फोटो आहेत, ते तुझ्याच जवळ राहू दे आणि तुला जेव्हा मुलगी होईल ना, तेव्हा तिला हे फोटोज दाखव. मला माझ्या पणतीला हे सगळे फोटोज दाखवायचेत वगैरे. तर अर्जुन मात्र बोलत असतो की हे पूर्णा आजीला परत कर. त्यामुळे ती आता थोडीशी कोंडीत सापडल्यासारखी दाखवली आहे इथे. तर हा लालची सचिन आता त्याच्या आईबाबांना घेऊन थेट वृद्धाश्रमामध्ये आलाय आणि तिथे आल्यानंतर तो त्यांना सांगतो की तुम्ही इथे एकदम सेफ राहाल, काही दिवस तुम्ही इथेच राहा. त्यावर त्याची आई विचारते, अरे पण आमच्या घरी पण तर आम्ही सेफच होतो ना, मग इथे का राहायचे बरं आम्ही? आता हा सचिन सांगतो की त्याचं काय आहे की मी ज्या लोकांकडनं कर्ज घेतलंय ना, त्या लोकांनी मला धमक्या दिल्या आहेत की ते आपल्या घरावर हल्ला करतील वगैरे आणि त्यांच्यामुळे तुम्हाला कसलाही त्रास व्हायला नकोय म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आलोय. काही आठवड्यांचाच प्रश्न आहे फक्त. त्यावर त्याची आई बोलते की अरे पण आम्हाला तर त्रास द्यायला आजपर्यंत कुणीही घरापर्यंत आलेलं नाहीये, मग हे सगळं तू काय सांगतोयस बरं? त्यावर सचिन सांगतो की हो, पण आतापर्यंत मी अर्जुन सुभेदारच्या घरामध्ये राहत होतो आणि अर्जुनची एक वकील म्हणून थोडी दहशत आहेच की, आणि त्याचमुळे आतापर्यंत ते माणसं काही अर्जुनच्या घरापर्यंत मला धमकावण्यासाठी पोहोचले नाहीत. पण कालच मला त्यांचा फोन आला होता आणि ते मला धमकावत होते की ते घरावर हल्ला वगैरे करतील म्हणून, आणि म्हणूनच तुमच्या काळजीने मी तुम्हाला इथे घेऊन आलोय. पण आता तसं नाही आहे, आता मी सुभेदारांकडे राहत नाही आहे आणि त्या अस्मितामुळेच मला परत एकदा तुमच्याकडे शिफ्ट व्हावं लागलंय आणि तुम्हाला माझ्यामुळे काही त्रास होऊ नये ना, असंच मला वाटतं आणि म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आलोय. माझ्यासाठी एवढं कराल ना? फक्त काही आठवड्यांचाच प्रश्न आहे. आता खरं तर त्याचे बाबा देखील तयार होऊन जातात लगेच आणि बोलतात की ठीक आहे, मी काय रिटायर्ड माणूस, राहू आम्ही इथे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि खरं तर सचिनला हेच हवं असतं. आता तो यांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांचं मात्र याच्यावर अतोनात प्रेम आहे, पण हा मात्र स्वतःच्या आई वडिलांना देखील सोडत नाहीये. यांना फक्त त्याची प्रॉपर्टी हवी आहे आणि त्यासाठीच त्याने आता त्यांच्याशी खोटं बोलून देखील त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवलंय. नाही, असा मुलगा ना देव कोणालाही देऊ नये. हे आई बाबा मात्र इतके भोळे बनून त्याच्यावर विश्वास ठेवतायत एकुलत्या एका मुलावर, आणि यांना मात्र स्वतःच्या सख्ख्या आई बाबावर सुद्धा या सचिनला काहीच प्रेम नाहीये. यांना फक्त त्याची प्रॉपर्टी हडपायची, नाहीतरी यांच्यानंतर सगळी प्रॉपर्टी एकुलता एक असल्याने त्यांनाच मिळणार आहे. पण त्याला इतका देखील धीर धरवत नाहीये. त्याला आत्ताच त्यांच्यापासून सुटका मिळवायची आहे आणि त्यांची प्रॉपर्टी हडपायची आहे. असो, तर आता तो त्यांना सांगतो की तुमची बॅग घेऊन इथून पुढे जा, इथली माणसं तुमची अगदी व्यवस्थित काळजी घेतील आणि तुम्हाला तुमची खोली देखील दाखवून देतील. मी इथल्या काही फॉर्मॅलिटीज असतील ना त्या पूर्ण करतो. आणि आता तिथे एक लेडीज असते, तर तिला तो सांगतो की मी मिसेस अँड मिस्टर दीक्षितांसाठी अप्लाय केलं होतं, पेपरवर्क कंप्लीट झालं आहे का? तर त्या लेडीज त्याला आता एक फॉर्म भरायला देतात आणि सांगतात की एवढा फॉर्म भरला की तुमच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट होतील आणि तुम्ही काहीच काळजी करू नका. तुमच्या आईवडिलांची इथे खूप छान काळजी घेतली जाईल. तुम्ही हवं त्यांना तेव्हा त्यांना भेटायला येऊ देखील शकता. फक्त एवढा फॉर्म फिल करून द्या. आणि आता सचिन तो फॉर्म फिल करून देतो, पण खरं तर तिथे ॲप्लिकंटच्या नावी तो स्वतःचं नाव टाकण्याऐवजी अस्मिताचं नाव टाकतोय. नाही, म्हणजे इथे देखील अस्मिताला अडकवण्याचा त्याचा काहीतरी मोठा प्लॅन दिसतोय. आता ती लेडीज त्याला सांगते की तुम्ही तुमच्या आईबाबांना हवं तेव्हा भेटायला येऊ शकता. तर हा म्हणतो की वाट पहा. त्यावर ती लेडीज बोलते की काय? त्यावर हा सांगतो की अहो, म्हणजे ते देखील माझी खूप वाट पाहतील आणि मी देखील त्यांची खूप वाट पाहिल भेटायची. आणि तिथून पावती घेऊन तो निघतो आणि बोलतो की एका दगडात ना 2 पक्षी गेले. आता आई बाबांना मी परत तोंडही दाखवत नसतो. त्यांची सगळी प्रॉपर्टी आता माझी झाली आहे आणि अस्मिता देखील आता चांगलीच अडकली आहे. तर इकडे सायली आता ते तन्वीचे फोटोज पाहत असते, कारण तिला आता ते पूर्णा आजीला परत देऊन टाकायचे असतात आणि ती खरं तर विचार करत असते की तुझं आणि माझं नक्की काय नातं आहे बरं? तुझे फोटोज परत करताना माझ्या एवढं का जीवावर येतंय? आता ती स्वतःशीच बडबडत असते ते फोटोज पाहताना. आणि खरं तर
तेव्हाच तिच्या हातातनं ते फोटोज खाली पडतात. ती आता खाली वाकून ते एक एक फोटोज गोळा करत असते आणि तेवढ्यातच विमलताई तिथे येतात आणि तिला सांगतात की सायलीताई, अहो पूर्णाजींची ती सकाळची गोळी कुठे ठेवली आहे बरं? त्यांना ना थोडंसं अस्वस्थ वाटतंय. त्यावर सायली बोलते की बीपीची गोळी ना तिथे त्यांच्या खणामध्ये ठेवलेली आहे. त्यावर विमलताई बोलतात की तुम्हीच देता का ती गोळी त्यांना? नाहीतर ना त्या चिडतील उगाचच माझ्यावर. त्यावर सायलीही आता तयार होते आणि सायली देखील विमलताईसोबत आता पूर्णाजीला गोळी देण्यासाठी जायला निघते. तर इकडे कोर्टामध्ये आता यांच्या डायव्होर्सची केस सुरू झालेली दाखवली आहे. आता कोर्ट सुरू झालेलं असतं आणि जज साहेब बोलतात की मिस्टर अँड मिसेस दीक्षित, तुम्ही दोघांनीही थोडंसं पुढे या आणि तुम्हाला दोघांनाही डायव्होर्स हवाय की नको एकमेकांपासनं ते मला सांगा. त्यावर आता अस्मिता पहिल्यांदा बोलायला सुरुवात करते आणि सांगते की माझं ठरलंय, मी 100% तयार आहे या सगळ्या डायव्होर्स देण्यासाठी, या सगळ्या प्रोसिजरसाठी. आता कोर्ट तिला डायव्होर्स देण्याचं कारण विचारतो. तेव्हा ती सांगते की या माणसाने आत्तापर्यंत माझी फक्त आणि फक्त फसवणूक केलेली आहे. हा कॅनडामध्ये जेव्हा जॉबला होता तेव्हा तिथे याने भरपूर कर्ज करून ठेवलं, त्याबद्दल मला काहीही सांगितलं नाही. हा कॅनडामधनं जॉब सोडून इथे आला, त्याबद्दल देखील मला काहीही सांगितलं नाही. ते सगळं काही मी सहन करू शकले, पण आता मात्र याचं दुसऱ्याच एका बरोबर अफेअर आहे, ही गोष्ट मी काही सहन करू शकत नाहीये आणि म्हणूनच मला डायव्होर्स हवाय. आता तिचं बोलणं ऐकून घेतल्यानंतर जज साहेब सचिनला विचारतात आणि आता हा नेहमीप्रमाणे ड्रामा करायला आणि खोटं बोलायला तयारच असतो. नाही, हा आणि प्रिया दोघांचं कॅरेक्टर अगदी सेम दाखवलंय हं. आणि हा बोलतो की जज साहेब, माझ्याकडे हिला डायव्होर्स देण्यापलीकडे ना दुसरा काही पर्यायच शिल्लक नाही आहे. अहो, माझं माझ्या बायकोवर म्हणजे अस्मिता दीक्षितवर ना खूप प्रेम आहे आणि आमचं सगळं काही अगदी व्यवस्थित चालू होतं. म्हणजे जोपर्यंत हिचा माझ्यावर विश्वास होता ना तोपर्यंत सगळं काही अगदी व्यवस्थित चालू होतं. पण हिच्या घरच्यांनी, हिच्या आईबाबांनी, हिच्या भावाने, वहिनीने हिचे कान भरले आणि म्हणूनच आता ही मला डायव्होर्स द्यायला तयार झाली आहे आणि माझ्यावर असे भलते सलते आरोप करतीये. त्यावर आता अस्मिता बोलते, सचिन, तू इथे देखील असे खोटे आरोप करणार आहेस का? त्यावर आता जज साहेब बोलतात की त्यांना त्यांची बाजू मांडू द्या. आणि मग आता सचिनला तर काय तेवढंच हवं असतं, आता तो ड्रामा करतच असतो. बोलतो की काय झालं की जोपर्यंत माझ्याकडे पैसे होते ना तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित सुरू होतं आणि जेव्हा या माणसांना कळालं की माझ्याकडचे पैसे संपत आले आहेत, माझा कॅनडामधला जॉब गेला आहे, तेव्हा मात्र या सगळ्यांनी अस्मिताचे कान भरायला सुरुवात केली आणि ही देखील त्यांचं ऐकून आता मला डायव्होर्स द्यायला तयार झाली आहे. खरं तर मला हिला डायव्होर्स कधीच द्यायचा नव्हता. आता हा भरपूर काही खोटं बोलतो आणि उलट अस्मितावरच आरोप करत असतो. आता कोर्ट सांगतं की तुमच्या दोघांचं ऐकल्यानंतर तर असंच वाटतंय की तुमची एकत्र राहण्याची अजिबातही इच्छा नाहीये. त्यामुळे आता तुमच्या केसची सुनवाई मात्र पुढच्या वेळेस केली जाईल. आता कोर्ट संपल्यानंतर अर्जुन या सचिनच्या समोर येतो आणि बोलतो की आज जे काही तू खोटं बोलत होतास ना, हे तुझं पुढच्या हिअरिंगमध्ये मात्र सगळं खोटं बाहेर येणार आहे. असे तुझे नाटकं मात्र तेव्हा अजिबातही चालणार नाहीयेत. तर हा सचिन मात्र हसत असतो आणि त्याला बोलतो की अर्जुन सुभेदार, खूप मोठा क्रिमिनल वकील आहेस ना तू, आणि बघ ना स्वतःच्या बहिणीच्या डायव्होर्स केससाठी पुढे आलायस तू. नाही म्हणजे हे अगदी एकदम कौतुकास्पद आहे बरं का. नाही, मी तर ऐकलंय की तू एकही क्रिमिनल केस हरलेला नाहीयेस, पण ही डायव्होर्स केस मात्र तू नक्की हरणार आहेस. आणि आता सगळेच जण रागारागाने सचिनकडे पाहत असतात. तर इकडे घरी पूर्ण आजी आता सायलीकडे सायलीची चौकशी करत असते. नाही म्हणजे तिला तन्वी समजतीये आणि तिच्या इमॅजिनेशनमध्ये सायली कोणीतरी वेगळीच आहे, तिच्याबद्दल ही चौकशी करत असते आणि बोलते की तुम्ही नाचुना आहात ना, म्हणून मला काही टेन्शन नाही बघ माझ्या तब्येतीचं किंवा कसलंच घराचं. अगं पण सायली आहे तरी कुठे, सगळं तू एकटीच करताना पाहतीये मी.
त्यावर आता सायली आणि अश्विन दोघेही शॉक होऊन जातात की आता हिला नक्की काय सांगायचं सायलीबद्दल. त्यावर सायली बोलते की अगं मी तुला सांगणारच होते. कालच तिचा फोन आला होता. तिला तुझ्याशी बोलायचं होतं ना, पण तू झोपली होतीस म्हणून मी काही तुझ्याकडे फोन आणून दिला नाही. ती विचारत होती तुझ्याबद्दल. त्यावर आता पूर्णाजी बोलते की अगं पण ती कुठे गेली आहे नक्की? आता सायली बोलते की ती मधुभाऊंकडेच गेली आहे. पण अगं त्यांना ना ती दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आहे मोठ्या डॉक्टरांकडे. त्यामुळे मग तिला थोडासा वेळ लागणार आहे घरी यायला. त्यावर पूर्णाजी बोलते हो का? आता ती मधुभाऊंना घेऊन गेली आहे डॉक्टरांकडे म्हटल्यावर काही न बोललेलंच बरं. पण पुढच्या वेळेस जर तिचा फोन आला ना, मी झोपलेली असले ना, तरी मला उठव बरं का, मला तिच्याशी बोलायचं आहे. तेवढ्यातच विमलताई बोलतात की पूर्णाई, मी तुम्हाला तुमच्या खोलीमध्ये सोडू का? नाही, मी तुमच्या पायांना तेल वगैरे लावून देते ना. त्यावर पूर्णाजी देखील तयार होते आणि विमला आता पूर्णाजीला घेऊन त्यांच्या खोलीमध्ये जाते. तर सायली अश्विनला विचारते की अश्विन भाऊजी, हे नाटक ना आपल्याला खूप महागामध्ये पडणार आहे हं. नाही म्हणजे पूर्णाजी, मला तन्वी समजते हे ठीक आहे, पण तिच्या इमॅजिनेशनमध्ये अजूनही सायली आहे आणि ती कोणाला सायली समजतीये ना, हे मात्र आपल्याला माहीत नाहीये. त्यावर अश्विन बोलतो की आपल्याला पूर्णाजीच्या सायकॅट्रिस्टशी बोलायला हवंय. हे लवकरात लवकर सॉर्ट आउट होईल ना, तेवढं ठीक राहील. त्यावर सायली अश्विनला विचारते की तुम्हाला देखील हे खूप अवघडल्यासारखं होतंय, मला कळतंय. पूर्णाजीला हे देखील आठवतंय की तुमचं आणि तन्वीचं लग्न झालंय, पण तिला त्या गोष्टी कितपत आठवत आहेत हे आपल्याला माहीत नाहीये. पण तिने जेव्हा तन्वीच्या आणि तुमच्या बाळाचा विषय काढला, तेव्हा तुम्ही मात्र एवढे चिडून का गेला होतात बरं? त्यावर आता अश्विनकडे खरं तर सायलीला देण्यासाठी काही एक उत्तर नसतं. तो असाच शांत असतो आणि आता सायलीला काय सांगावं हेही त्याला कळत नसतं. सायली त्याला पुढे बोलते की नाही, तुमच्या आयुष्यामध्ये चुकीची व्यक्ती आली, पण असं काही घडण्याआधीच ते आपल्यासमोर ते सगळं सत्य आलं. हे देवाने खूप छान केलं. पण खरंच जर ती व्यक्ती योग्य असती, तर तुम्ही देखील आता बाळाचा विचार केलाच असतात ना. मग पूर्णाजी बोलल्यानंतर तुम्ही एवढे चिडून का गेलात बरं? आणि असं चिडून नाही चालणार पूर्णाजी समोर. आणि जर तुम्हाला एखादं मूल असतं तर? त्यावर आता खरं तर अश्विन खूप चिडतो आणि बोलतो की या अशा खोटारड्या बाईपासून झालेलं मूल देखील मी स्वीकारलं नसतं. नकोय मला ते मूल देखील. आता सायली खरं तर अश्विनला समजावण्याचा प्रयत्न करते, पण अश्विन मात्र तिथून आता निघून जातो. आता अश्विन तिथून निघून जाताच अस्मिता तिथे येते आणि सायलीकडे पाहून ती तिच्या खोलीमध्ये निघून जाते. खरं तर तिचा चेहरा खूप पडलेला असतो. तिच्या मागोमागच अर्जुन, प्रताप आणि कल्पना देखील येतात. आता सगळ्यांचेच चेहरे खूप पडलेले असतात आणि स्ट्रेसफुल दिसत असतात. त्यावर सायली विचारते, काय झालंय? कोर्टामध्ये काही झालं का? त्यावर आता अर्जुन सांगतो की तो अस्मितावर नको नको तसे आरोप करत होता. आता कल्पना देखील सांगते की मला तर अस्मिताची खूप काळजी वाटतेय. ती गाडीमध्ये आमच्याशी एक शब्द देखील बोलली नाहीये. त्यावर सायली सांगते की मी बोलते अस्मिताशी, आई तुम्ही नका काळजी करू. पण खरं तर हे एक बरं झालं. नाही म्हणजे सचिन तिच्यावर जे काही आरोप करतोय, त्यामुळे तिच्या मनामधनं सचिन आता पूर्णपणे निघून जाईल. त्याच्याबद्दल कुठलीही भावना तिच्या मनामध्ये राहणार नाहीये. तुम्ही काळजी करू नका, मी अस्मिताशी बोलते. आणि ती अस्मिताशी बोलायला जाते. त्यावर प्रताप अर्जुनला समजावतो की अर्जुन, सायलीची तुला विशेष काळजी घ्यायला हवी आहे. ती अस्मिताची काळजी घेतीये आणि तिच्या मनामध्ये काय आहे, तिच्या काय इच्छा आहेत ना, हे तिने न सांगता तुला कळायला हवंय. तर अर्जुन मात्र विचार करत असतो की तिने न सांगता मला आता हे कसं कळेल बरं? हे खूपच अवघड आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अस्मिता आता चैतन्याला भेटायला एका कॅफेमध्ये गेलेली असते आणि हा नालायक सचिन आता त्यांचे फोटो काढून घेतो पुरावे म्हणून. आणि हे पुरावे आता तो कोर्टामध्ये सादर करणार असतो. अस्मिताला मात्र या सगळ्याची काही एक भणक नसते. तर इकडे पूर्णाजीची सायकॅट्रिक आता पूर्णाजीला विचारते, ही मुलगी तन्वी आहे बरोबर? त्यावर पूर्णाजी बोलते की हो. मग डॉक्टर विचारतात की मग सायली कुठे बरं? त्यावर पूर्णाजी सांगते की ती तिच्या वडिलांना घेऊन ना डॉक्टरकडे गेली आहे.
आता हे ऐकल्यावर घरातले सगळेच जण थोडेसे शॉकच होतात. तर डॉक्टर आता पूर्णा आजीला प्रियाचा फोटो दाखवतात आणि विचारतात की या मुलीला ओळखता का तुम्ही? त्यावर आता पूर्णा आजी काय उत्तर देते हे आपल्याला उद्याच पाहायला मिळेल. त्यामुळे उद्याचा एपिसोड देखील पाहायला विसरू नका. आणि हा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.